जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार गट या गटाकडून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये ही मोठी घोषणा करण्यात आली। महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके विरोधात आघाडीचे सत्यशील शेरकर या दोघांमध्ये ही लढत होणार असली तरी महायुतीतील जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महायुतीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जुन्नर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीची उमेदवारी ही गुलदस्त्यात होती, परंतु आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून सत्यशील शेरकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली। त्यामुळे सत्यशील शेरकर यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून सत्यशील शेरकर यांनी शरदचंद्रजी पवार यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता। शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे ते जवळचे मित्र आहेत। सत्यशील हे विधानसभेसाठी इच्छुक होते, त्यामुळे त्यांनाच ही उमेदवारी मिळू शकते अशी देखील जुन्नर तालुक्यात चर्चा होती। महाविकास आघाडीतील घटक पक्ष व तालुक्यातील नेते व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची नाराजी दूर करून ही उमेदवारी मिळवण्यात सत्यशील शेरकर हे अखेर यशस्वी ठरले। अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून सत्यशील शेरकर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यांची विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे। येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। जुन्नर तालुक्यातील जनता नेमकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे।